नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जी काही आत्ताच जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीच्या संदर्भामध्ये असणारी माहिती आपल्याला बघायची आहे. आपण पाहू शकता, तुम्हाला समोर दिसते मुंबई उच्च न्यायालयाची जी काही जाहिरात आहे, ही मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे. जवळपास लिपिक पदाच्या 2381 जागा आपल्याला यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. जवळपास टोटल 2381 जागासाठी असणारी ही भरती आहे, हे लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये कोणकोणते पद आलेले आहेत हे पद आपण पाहून घेऊ. ज्या पदांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघा, मुंबई उच्च न्यायालय बघा कुठल्या कुठल्या आहेत. तर मुंबई हायकोर्ट, औरंगाबाद, नागपूर येथील खंडपीठाच्या स्थापनेवरील लिपिक शिपाई, सालक, स्टेनोग्राफर, निमन श्रेणी आणि स्टेनोग्राफर उच्च श्रेणी पदांच्या एकूण 2381 पदांसाठी ही जाहिरात आहे. जागा 2 वर्षाच्या कालावधीकरता भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इथं त्यांनी दिले 2 वर्षाच्या कालावधीकरता भरण्यासाठी, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस सारखीच असणारी ही भरती असावी असं आपल्याला वाटतं. त्यामध्ये विविध पदं जी काही दिलेली आहेत त्या सगळ्या पदांच्या म्हणजे 2381 पदांची ही जाहिरात आहे, हे लक्षात असू द्या. त्यामध्ये काय काय घेतले बघूया. त्यांनी सांगितले लिपिक पदाच्या जवळपास जेवढे काही लिपिक आहेत त्यांच्या जवळपास 1382 जागा यांनी दिलेल्या आहेत. शिपाई पदांच्या त्याच्यामध्ये 887 जागा आहेत. ड्रायव्हर पदासाठी त्याच्यामध्ये जवळपास 37 जागा आहेत आणि स्टेनोग्राफर त्याच्या जवळपास त्याच्यामध्ये 56 जागा आहेत आणि स्टेनोग्राफर उच्च श्रेणी पदांच्या जवळपास 19 जागा आहेत. तर एवढ्या पदांसाठी ही जाहिरात इथं आलेली आहे. 2 वर्षाच्या कालावधीसाठी असणारी ही जी काही भरती आहे हे आपण पाहू शकतो. त्यामधल्या लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ते बघूया. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधारक असणे आवश्यक आहे, मात्र कायद्याची पदवी धारकांना प्राधान्य दिले जाईल. म्हणजे त्यांनी सांगितले याच्यामध्ये की जो काही लिपिक पदासाठी फॉर्म भरणार आहे हा कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा जर असेल पदवीधारक तर तो इथे फॉर्म भरू शकतो. परंतु त्यांनी ते एक अशी अट दिलेली, जर कायद्याचा विद्यार्थी असेल तर त्याला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. शिपाई पदासाठी त्यांनी सांगितले उमेदवाराला मराठी भाषा वाचता लिहिता येणं आवश्यक असलं पाहिजे, जो काही शिपाई आहे अशा लोकांसाठी. त्यानंतर ड्रायव्हरसाठी त्यांनी सांगितलेलं आहे LMV ड्रायव्हिंग लायसन्स, इयत्ता 10वी उत्तीर्ण आणि किमान 3 वर्षाचा ड्रायव्हिंग अनुभव धारक असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी तर पास झालेलाच असला पाहिजे आणि 3 वर्षाचं त्यांच्याकडे वैध म्हणजे जे काही लायसन्स आहे हे लायसन असलं पाहिजे. असेच विद्यार्थी त्याच्यामध्ये काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. त्यानंतर चौथं पद जे आहे स्टेनोग्राफर, ज्याला आपण निमन श्रेणीमधला स्टेनोग्राफर म्हणतो, यांच्यावर त्यांनी दिले लघुलेखन ज्ञानासह पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला याचं ज्ञान तर असलंच पाहिजे स्टेनोग्राफर मधलं सगळं पूर्ण टायपिंगचं, आणि त्याच्यानंतर तो पदवीधारक सुद्धा असला पाहिजे. त्यानंतर स्टेनोग्राफर उच्च श्रेणीमधला उमेदवार विद्यापीठाचा पदवीधारक असणे आवश्यक आहे. तथापि जर उमेदवार उच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात न्याय धारण करण्यात किंवा महाधिवक्ता किंवा सरकारी वकील कार्यालयात निम्न श्रेणी स्टेनोग्राफर म्हणून किमान 5 वर्ष काम करत असेल तर ही अट शिथिल केली जाऊ शकते. तसेच कायद्याची पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे जो काही स्टेनोग्राफर आहे उच्च श्रेणीमधला हा काय असला पाहिजे, तर उच्च न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायालयात किंवा महाधिवक्ता किंवा सरकारी वकील यांचा स्टेनोग्राफर म्हणून 5 वर्ष काम करत असल्यास ह्या व्यक्तींचा तिथे जास्तीत जास्त काय केला जातो, विचार केला जाईल असं त्यांचं तिथं म्हणणं आहे, हे लक्षात असू द्या. आता वयमर्यादा जी आहे ती आहे त्यांची 18 वर्ष किमान असलं पाहिजे आणि कमाल असलं पाहिजे 38 वर्ष. तसेच कमाल वय मर्यादेत सरकारी नियमानुसार सवलत देयक राहील. अर्ज शुल्क जे आहे इथं खुला, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग, महिला प्रवर्गातील सर्वांसाठी 1000 रुपये शुल्क राहणार आहे, हे लक्षात असू द्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख
म्हणजे 15 डिसेंबर पासून ते 15 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करता येणार आहेत। अशा पद्धतीनं ही जाहिरात तुम्हाला आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आहे, ही बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आपल्याला इथं पाहता येईल। तरी सविस्तर जाहिरातीसाठी जाहिरात जी आहे ती NMK साईडवरती तुम्हाला मिळेल, त्यावरती जाऊन पूर्ण जाहिरात वाचून पहा, ज्यामध्ये तुम्हाला सर्व पदांबद्दल माहिती दिलेली असेल। आपण हे शॉर्टमध्ये पूर्ण जी काही आहे कोणत्या गटासाठी ही जाहिरात आलेली आहे हे पाहिलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।